प्रवेश केलाय। आपण थेट जाऊयात, ते बोलतायत। नाही, मी वेळोवेळी आपल्या सर्व माध्यमांना सांगितलेलं आहे प्रवेशाची कारण की इथं जमलेले सर्व कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांची इच्छा असेल, सर्वांचं पुढचं राजकीय भवितव्य बघता मी बोलू का? त्या सर्वांच्या इथे जमलेले माझे सर्व असंख्य कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांचं राजकीय भवितव्य बघता सर्वांच्या इच्छेचा आदर करून मी आज हा पक्ष प्रवेश केलेला आहे। पण सर, तुम्ही जसं म्हणालात की धरणांच्या संदर्भातली कामं आहेत, शेतीची कामं आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी तुमचं स्वतः बोलणं झालं होतं का? आणि त्या बोलण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलं? निश्चितपणे जी पोटनिवडणुकीच्या वेळेस जी काही थांबण्याकरता जी काही विकास कामांचा विषय होता, तो त्यातलं धरणामधलं गाळ काढण्याचं काम तर मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि इतरही कामं प्रगतीपथावर आता तर मीच पक्षात असल्यामुळे अजून पाठपुरावा करायला मला जास्त योग्य त्या ठिकाणी आता भूमिका राहील माझी। बरोबर, इतकी वर्ष खरं तर विरोधामध्ये राहिल्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये तुमचा पक्षप्रवेश होतोय, कुठेतरी विरोधात राहिल्यामुळं अनेक कामं डावरली जात होती असं तुम्हाला वाटतंय का? म्हणूनच आज तुम्ही हे पाऊल उचलला? निश्चितपणे विरोधी पक्षात असताना मी माझी भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली, परंतु त्याची मोठी किंमत माझ्या मतदारसंघाला देखील चुकवावी लागली। सत्ता गेल्यानंतर निश्चितपणे कुठेतरी विकास कामांना थोडासा ब्रेक हा बसला होता आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांची ती भावना होती आणि या सर्वांच्या भावनेचा आदर ठेवून पुढे देखील मतदारसंघामध्ये निधी कमी पडू नये ही देखील यामागचं एक मोठं कारण आहे। कुठला दबाव माझ्यावर कोणाचा नव्हता, कुठल्याही चौकशी वगैरे कुठलीही नव्हती, पण या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावनेचा आदर राखत मी आज हे पाऊल उचलले। पण राहुरीमध्ये तुम्हाला एक पाऊल मागे घेतल्यानंतर कार्यकर्ते काहीसे नाराज होते, त्यांचं हे म्हणणं होतं का नेमकं? नाही, आता कसं आहे, त्यावेळेसची ती निवडणुकीच्या वेळेची सगळी भूमिका असते, काही समंजसपणाचे निर्णय घ्यावे लागतात। कार्यकर्ते त्यावेळेस नाराज होते, पण आता तुम्हाला उत्साही दिसत असतील। काल तुम्ही माझी गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्याशी काही बोलणं माझं झालेलं नव्हतं। माझं शेवटचं बोलणं राजकीय विषयासंदर्भात हे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस साधारणपणे त्या आसपास झालं असावं। त्यानंतर राजकीय विषयावर मी त्यांच्याशी काही चर्चा केलेली नाही। काल प्रवेश झाला, आता तुमचे मामा जयंत पाटील यांचा सुद्धा जयंत पाटील जे आहेत ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती, ते सुद्धा येतील का? तुम्ही आलात? नाही, त्यांच्या माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही। आम्ही जरी नातेवाईक असलो, ते माझे मामा असले, मी त्यांचे बाचे असलो, तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी आहेत। त्यांच्या राजकीय उंची तर त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे, त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला हा अजिबात नाहीये। असं काही विषय नाही, अजिबात विषय। सर, एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी दोनही राष्ट्रवादी एकत्र बैठका झाल्या असल्याची माहिती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः होतात, हे तथ्य काय आहे नेमकं? मी एका बैठकीला फक्त होतो, एकाच बैठकीला होतो, त्यावेळेस काही विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा होतात, त्या बैठकीला फक्त मी होतो त्यावेळेस। अजित पवार स्वतः होते त्या बैठकीला? हा, दादा स्वतः बैठकीला होते, जयंत पाटील साहेबांच्या घरी दादा एकटेच होते त्यावेळेस। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, कसं पाहता याच्याकडे? नाही, मी काल भेटलेलो आहे, माझ्या काय भावना आहेत मी ताईंच्या कानावर घातल्या आणि त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर राहतीलच। शरद पवार साहेबांची काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या नाराज असला असं बोललं जात आहे? मी अवश्य भेटेल त्यांना। माझ्याकडे काय प्रतिक्रिया अजून मला माहीत नाही काय बोललेले आहेत, पण मला नाही भेटता आलं त्यांना, मला जयंत पाटील साहेबांनाही नाही भेटता आलं। सुप्रियाताईंशी माझी चर्चा झाली, रोहित पवारांशी माझी फोनवरती एक दोनदा चर्चा झाली होती, रोहितदादांशी। क्या कहेंगे आप? तर
या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा. मुकेश अंबानी जब